मोठी बातमी समोर आलेली आहे बीडच्या खंडणी प्रकरणातून। खंडणी हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्या पत्नी ज्योती जाधव यांच्या नावावर बीडच्या मांजरसुंबा परिसरात 9 एकर जमीन असून परिसरात एकूण 50 एकर जमीन खरेदी केल्याचा आरोप होत आहे। इतकंच नव्हे तर शेतकऱ्यांच्या जमिनीतील मुरुम उपसा करून स्वतःच्या जमिनीचा विकास केल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला। खंडणी हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांच्या पत्नी ज्योती जाधव यांच्या नावानं बीडच्या मांजरसुंबा इथं 9 एकर जमीन असल्याचं समोर आलंय। या जमिनीवर रिसॉर्ट उभारण्याची तयारी सुरू होती, मात्र केवळ 9 एकरच नव्हे तर या परिसरात 50 एकर जमिनी खरेदी केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। या प्रकरणात आता मांजरसुंबा येथील शेतकऱ्यांनी आवाज उठवलाय। शेतकरी मुकेश रसाळ यांनी आरोप केला आहे की ज्योती जाधव यांनी त्यांच्या शेतातील मुरुम उपसा करून स्वतःच्या शेतात भरला। जमीन खरेदी केल्यापासूनच आम्हाला त्रास सुरू झाला। आमच्या शेतातील मुरुम उपसा केला। आम्ही प्रशासनाकडे तक्रार दिली होती, पण अजून कोणतीही कारवाई झालेली नाहीये। शेतकऱ्यांनी 2024च्या जुलै महिन्यापासूनच प्रशासनाकडे तक्रार केली असली तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाहीये। या प्रकरणात शेतकऱ्यांना न्याय मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रशासनाने या तक्रारींवर गंभीर दखल घेऊन कारवाई करावी अशी अपेक्षा आहे। मसाजोगचे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींचे एकत्रित सीसीटीव्ही फुटेज समोर आलेत। ज्या दिवशी आवादा पवन ऊर्जा कंपनीकडे खंडणी मागितली त्याच दिवशी सर्व आरोपी एकत्र आल्याचं व्हिडिओतून स्पष्ट झालं होतं। 29 नोव्हेंबर 2024 चे सीसीटीव्ही फुटेज असल्याचं सांगितलं जात आहे। या सीसीटीव्हीच्या रूपानं खंडणी प्रकरणातला सर्वात मोठा पुरावा मिळाल्याचं बोललं जात आहे। विष्णू चाटे याच्या केज शहरातील कार्यालयात वाल्मिक कराड आला होता। खंडणीच्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराड यांना विष्णू चाटे याच्या मोबाईलवरून आवादा कंपनीच्या व्यवस्थापकाला 2 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप आहे। त्यामुळे खंडणी प्रकरणात हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा समजला जातोय।